मारू दे, एकच टीम जिंकू दे, ती म्हणजे स्पार्टन। मुगा कुछ नहीं यार, कुछ नहीं हो सकता है, हो गया अभी। कर्जा लेना पड़ेगा। अगले साल कर्जा गया, 12-13 साल गया, मर जाता है इसने में इंसान, क्या होएगा और मर के पुनर्जन्म होता है इंसान। अगले साल कर्जा लेने गए, अभी कर्जा लेना पड़ेगा उसको जिताने के लिए बैंक से। तर नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। आशा आहे तुम्हाला माझा मागचा व्लॉग आवडला असेल आणि तुम्ही लाईक आणि शेअर देखील केलेला असेल। जे मला पहिल्यांदा बघताय तर तुम्हाला एक माझे व्लॉग्स जर आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्लॉगमध्ये मी घेऊन येणार आहे आमची जी बिल्डिंग आहे, मी जिथे राहतो परेलला, तिकडे आमच्या बिल्डिंगची एक टुर्नामेंट आहे क्रिकेटची, बॉक्स क्रिकेटची, दरवर्षी असते, ज्याला बिग बॅश असं बोलतो आम्ही। तर हा व्लॉग हा स्पेशली त्यावर असणार आहे। हा लोकेशन असणार आहे जिथे आम्ही उद्या खेळणार आहे। आमच्या बिग बॅशचे प्रेसिडेंट प्रथमेश मुरारी आणि हे थोडीशी कामं वगैरे करत आहेत पोरं। तर हा एक स्टम्प्स नावाचा ॲप आहे, ह्याच्यावर आमच्या बिग बॅशची स्कोरिंग होते। हे लास्ट टाईमचं आहे। ह्याच्यात लास्ट टाईमला मोस्ट रन्स ओमकार मुरारीने केलेले, मोस्ट विकेट्स चेतन राणे, 11 सिक्सेस आलेले, 25 चौके होते अख्ख्या टुर्नामेंटला आणि विनर्स वायकिंग हा संघ होता। तर उद्याचं पण जे टुर्नामेंट होणार आहे त्याचे पण स्कोरिंग स्टम्प्स ॲपवरच होणार आहे। तुम्ही बॉक्स क्रिकेट खेळला असाल, आता मी लाईन पाडतो ते सगळी पोरं। हे तर पाडून झालं बॅटिंगची क्रीज, पण बॉलिंगची क्रीज पाडायला एकदम काय बोलतात त्यांना सेंटर भेटतच नाही आहे। गेले 15 मिनटं झाले सेंटर मिला आपण पिचचा सेंटर काढतो हा खेळाडू लागतात आपल्याला, सगळे एक्सपिरियन्स आहे आपला, लेजेंडरी आहे तुषार वालरकर, बंड्या, त्यानंतर मग आपला आहे पप्पू सुशांत, त्यानंतर मग हे दोघं आहेत कॅप्टन ऑफ स्पार्टन। नाही पण हा जुगाड छान वाटतोय, सेंटर शोधायचा जुगाड छान आहे। म्हणजे पहिल्यापासून आपल्याकडूनच आहे ना, पहिल्यापासून मी क्रीज दाखवत होतो। थँक्यू। उद्या सकाळी टुर्नामेंट चालू होणार आहे, बोलतात तर सकाळी, तुला वाटतं होईल सकाळी चालू? 11-12 बघू, डे नाईट आहे ना, तर थोडी आरामातच करू। स्वप्नीलला एकदम थँक्स, त्यांनी अख्खा एक क्रीज आखलाय। ओमकार पण होता सकाळपासून आमच्यासोबत। भेटू उद्या। येस, बाय। किती टाईम झाला? अरे 11:15 झाले, काय कुठे आहेत पोरं? 9ला चालू करणार होते, कुठे रात्रीचे 9 वाटते, 9 वाजता चालू करणार होते सकाळी, पण पोरं कसे रात्री लेट वगैरे झालं, थोडं खायला वगैरे, रात्रीच्या 9ची आम्ही वाट बघतो। नक्की फायनल चालू कितीला होणार नाही तर बघू। आता मला वाटते मटण आणि वडे खाल्ल्यानंतरच थोडं चालू करतील। तर 2चा आमचा जेवणाचा कार्यक्रम आहे, तर तुम्हाला पण तेच वाटतं आता चालू केलं पाहिजे, काय माहिती पोरं चालू निघाली ना। तर असं सगळं तयारी झाली आहे, थोडंसं आता करतील एक अर्धा-पाऊण तासात चालू, बरोबर ना? बरोबर। तर आम्ही थँक्स बोलणार आहे आमच्या विनयला। प्लीज सगळ्यांनी जरा एकदा थँक्स बोला आमच्या विनय सरोजला, खूप चांगलं काम केलं त्यांनी। टाळ्या पण हा विनय आहे, हा विनय। थँक्यू विनय सरोज। बंडेला विचार, हा नवीन पीच बॅटिंगसाठी चांगला आहे की बॉलिंगसाठी? सर्वप्रथम जीवनामध्ये काय मला ते सांगा, त्याच्यावरतीच निर्धार होईल की बॅटिंग पिच आहे की बॉलिंग पिच आहे। आमची टीम मीटिंग चालू आहे, आमचे कॅप्टन कुठे दिसत नाहीयेत। हा आहे अथर्व सालवी, प्रथमेश मालवडे, ऋषी गुरव, संचित, आदित्य आणि आमचा सुपरस्टार बिग बॅशचा ओम अमय उमने। आमच्या ट्रॉफीचं 2024 बिग बॅश 2024च्या ट्रॉफीचं इनॉग्रेशन चालू आहे। वायकिंग्स विनयचा संघ जिंकलेला, तर विनय ट्रॉफीची ओपनिंग करणार आहे या वर्षीसाठी। फक्त एक
एकच टीम. बाकी टीम मारू दे, एकच टीम जिंकू दे, ती म्हणजे स्पायडर. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. धन्यवाद. तर हा माझा सगळ्यात लाडका मित्र आहे माझ्या सोसायटीतला ओमकार मुरारी. ओम, काय वाटतं यावर्षी जिंकू आपण? असं दरवेळी वाटतं मला, पण फायनलला काही लोक साथ नाही नशीब नाही. यावेळी पूर्ण प्रयत्न आहे. झाली आहे टीम मीटिंग वगैरे सगळी झालेली आहे. तिकडे 4 कॅप्टन्स लोकांचं थोडंसं डिस्कशन चालू आहे रूलचं एकदा परत. हा आमचा हसरंगा स्वप्नील कदम. काल झोप लागली ना तुला? ऑल द बेस्ट. लाईन मारल्यावर झोप लागली. पहिला टॉस आहे बिग बॅश 2024चा. स्पार्टन्स वर्सेस वायकिंग. मॅच रेफरी योगेश उडव. टेल्स हा कॉल केलेला आहे आणि हा टेल्स आलेला आहे. कॅप्टन काय डिसिजन आहे? स्पार्टन्सच्या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेली आहे. फिल्डिंग करणार आहे ते वायकिंग्सच्या संघाची बॅटिंग. कॅप्टन हे आहेत आमच्या वायकिंग्सचे कॅप्टन विनय सरोज आणि आमचे मेन कोर कमिटी मेंबर. काय वाटतं पहिल्याच मॅचला पहिले बॅटिंग आली आहे? बॅटिंग आली आहे. थोडा डिफिकल्टी आहे. थोडा डिफिकल्टी आहे खेळायला. नवीन पिच तयार केलाय. हा थोडा आमचा नवीन संकल्प जरा असं या. हा आमचा थोडा नवीन पिच आम्ही बनवलेला आहे याच्या छत्रछायेखाली. ह्याच्यात जरा आपल्याला बॅटिंग पिचच वाटतंय बघून, पण बघू आता काय होतं. किती टोटल होते? 4 ओव्हर. ते काय तुम्हाला पहिले काय करायचं होतं? आम्हाला पहिला बॉलिंग करायची होती, पण बॅटिंग आली. ॲज युजल जे पाहिजे ते नसतं तसं. आयुष्यात तसं घडत नाही, पण काय करू शकतो आम्ही. हे आपल्या स्पार्टन्सचे कॅप्टन आहे सुशांत मोहिते. यावेळीचे विनर हा, लक्षात ठेवा. अजून जिंकला नाहीये तरी पण यावेळी टॉस जिंकून कसं वाटतं? पहिलीच मॅच पहिला खरंच चांगलं वाटलं. आम्हाला ॲक्च्युली बॉलिंगच करायची होती आणि पहिलीच मॅच आहे. पहिल्या मॅचला बॉलिंग हवीच होती आम्हाला, कारण प्लेयर सगळे नवीन आहेत. पिचला बघून काय वाटतं? यावेळी नवीन आपण कॉन्क्रीटचा पिच बनवलेला आहे. बॅटिंग पिच आम्ही लास्ट संडे पण खेळलो बॅटिंग पिच. यावेळेच्या सगळ्या मॅचेस या अबाउट 25च्या वरतीच आहेत. त्यामुळे पूर्ण बॅटिंग पिच. यावेळेला पाठीमागे जे प्लेयर्स आहेत त्यांची पूर्ण वाट आहे. मागच्या प्लेअरची वाट आहे बोललेला आहे. विराज, तुला टेन्शन आलं का? हा, टेन्शन आलं आहे, कारण का गेल्या वेळी बॉलरला सपोर्ट होता, पण यावेळी एकदम फ्लॅट पिच आहे, त्यामुळे फिल्डर टाटा विकेट प्रेशर आहे. आमचा रोनित कोरी आहे, हा फक्त वर्षातून एकदाच दिसतो. काय वाटतं नवीन पिच वगैरे? तयारी कशी वाटली तुला यावर्षी बिग बॅशची? बजेट वाढलंय वाटतं. बरं वाटतं. पहिली मॅच आहे, थोडा नर्वस वाटतोय, पण ठीक आहे, बघू काय होतं. खर्च केलेला आहे आम्ही. कॅपवर ब्रँडिंग वगैरे केलेली आहे यावर्षी. 24. अरे ए भेडिया, तू टी शर्ट कसं हे घातलं? तू रॉयल्स मध्ये आहे, तू स्पार्टनचं टी शर्ट कसं घातलं? सगळे घेऊन ठेवलेले आहेत. दुसरी जिंकली मी 4 वर्ष जिंकलो नाही. या वर्षी मी डिसाईड केलं की 4ही टी शर्ट घेईन. त्याची जिंकली ती घालून मी अभिमानाने फिरू शकतो. बरोबर. मी कसं घरी जाऊन टेन्शन. आणि आमचे तर असं थोडीशी मजा मस्ती चालू आहे. थोडीशी 2 बॅट्समनची स्ट्रॅटर्जी चालू आहे. डॉट गया तो भी चलेगा, कोई प्रॉब्लम नहीं है. खाली नो वाइड वाला प्लस वाला वो कट विट मार के किधर से भी भाग लेगा, क्योंकि अपने को आदत है नो गिरा नो कंप्लीट करके भागने. ऐसा नहीं कि डॉट गया चलेगा नो पे, लेकिन है ना तो भागने का संकल्प. अनुभवी खेळाडू. 11 विकेटचा अनुभव आहे त्यांच्याकडे. पहिला चेंडू श्वेत चेंडू, वाईड बॉल, 0 बॉल, 1 रन. तर हे आपले मुंबई रिजॉईसचे आहेत. अरुण केऊरचं जे हॉटेल आहे मुंबई रिजॉईसचं, त्याच्याकडनं नाश्ता आलेला आहे आम्हाला. थँक्यू अरुण भाई. क्या है नाश्ते में? ये ब्रुschetta है. हाँ, ब्रुschetta है. क्या होता है वो? ये नाश्ता क्या है? अच्छा, जरा एक खोल के दिखाओ ना. असं मस्त असा इटालियन नाश्ता आहे. याच्या खाली पण काय आहे? अच्छा, तेच आहे. टोमॅटो चटणी, ग्रीन केचप आणि ग्रीन चटणी सोबत खाल्लं जाते. तर थँक्यू केऊर. केऊर तिकडे अंपायर आहे. पहिली मॅच वायकिंग्स हा जिंकलेला आहे. कसं वाटतंय? पहिली मॅच जिंकून जरा असं श्वास धीर होतो. नंतर काय कशी हार्टबीट चालू असते, जसं काय तुम्ही बघितलं असेल लास्टच्या 3rd ओव्हरमध्ये 2nd बॉलमध्ये एक ओव्हर थ्रो आलेला, चौका आलेला, 5 रन गेलेले. जरा आम्ही थंड झालेलो, पण अंकित मोहितेची यांची शानदार गोलंदाज आणि विकेट घेताना आम्ही विजयी झालेलो आहे. थँक्यू सो मच.
दुसरी मॅच सुपर किंग्स वर्सेस रॉयल्स आहे. तर टॉसचा काय स्टेटस होता? टॉस अनिकेत परब यांच्या संघाने जिंकलेला आहे. त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. होमो मागाशी आपण ठरवलेलं जिंकायचं पण जिंकलो नाही. हारायचं ठरवूया. 4 मॅच झालेले आहेत. सगळ्यांचं ब्रेक चालू आहे. तिथे दाखवतो ब्रेक चालू आहे. तसं प्लॅन होता की आम्ही फक्त डे खेळणार होते, पण आता फक्त 4 मॅचमध्ये सगळ्यांची हालत खराब झाली. बघूया जे होतं तुम्हाला दाखवतच राहील. मजा मस्ती चालू आहे, भंकस चालू आहे. जास्त काय दाखवू नाही शकत कारण का सगळं सेन्सर्ड पार्ट होते. हम लोग जब मैच अभी टूर्नामेंट चालू हुआ ना तो हम लोग ने क्या पूछा, मुझे सबको फील्ड पोजीशन पूछा ना, तो हम लोग ने सबकी बारी आई ना, तो मंदार की बारी है. तो क्या बोलते हैं मी वर्षानुवर्ष बाउंड्री केली आहे. कधी केली आहे त्यांनी बाउंड्री? काय माहित नाही बाबा, मला तर नाही दिसला. तुला दिसला कधी? बॉल अडवणं पण एक प्रथमेशचा एक प्रश्न आहे की तू येल्लो कलर का घेतला जर्सीचा आपल्या? मँगो फ्लेवर, मँगो फ्लेवर. बोललो ओमूला आता फायनलला पोहोचवायचं. काय लास्ट ऑप्शन काय आपला? काय येल्लो कलर. CSK वाला? CSK ऑस्ट्रेलिया. आंबा खायचा. आंबा खाताना पडला तर दिसणार नाही. प्लॅन आहे. लिंबूचा कलर. लिंबूवाले ओमू तुझ्या आणि प्रथमेशसाठी येल्लो घेतलाय. आणि हा परत एकटा फटका आणि संकल्प कुरकरकर माहित नाही काय करत होते, पण या इथे गोल झालेले आहेत. सुंदर फटका ओमकार रुहारी. होगा कुछ नहीं यार, कुछ नहीं हो सकता है. हो गया अभी. अगले साल कर्जा गया. 12-13 साल गया, मर जाता है इसमें इंसान. क्या होएगा और मर के पुनर्जन्म होता है इंसान. अगले साल अभी कर्जा लेना पड़ेगा उसको जिताने के लिए बैंक से. ओमकारा माझ्या टीममध्ये आम्ही 3 मध्ये एक पण मॅच नाही जिंकलोय. तर असं वाटतंय की पुढच्या वेळी खरंच आम्हाला एक पतपिढी बँकेतून कर्ज घ्यावं लागलं. तर हा आहे आपला भाऊ अंकित मोहित आहे. याचा वाढदिवस आहे आज. तर मस्त असं केक वगैरे आणलेला आहे सगळ्यांनी. सुपर किंगच्या मॅचेस संपलेल्या आहेत आमच्या. आम्ही 6 पैकी 1 जिंकलो आणि नॉकआउट झालेलो आहे. तर आता जो सिनेरिओ असा आहे की स्पार्टन्स आणि रॉयल्स ही मॅच बाकी. वायकिंग्स पण 4 जिंकलेली आहे आणि जर रॉयल्स आता 1 जिंकते तर 5 विनने डायरेक्ट फायनलला जाणार आहे. आणि स्पार्टन्स जिंकू हरू स्पार्टन्स ही सेमीफायनल फिक्स खेळणार आहेत. आता फक्त ह्यांच्या विनवर हे लोक स्टेट फायनलला जाणार, किंवा जर हे लोक हरले तर ह्यांची आणि वायकिंग्सची एक रिमॅच होणार. असा सिनेरिओ आहे. बघूया काय होतं. काय वाटतं तुला? आता ही मॅच जिंकतात आहे तुम्ही तर स्ट्रेट फायनलला, आणि जर हरतात आहे तर वायकिंग्ससोबत एक तुम्हाला डिसायडर खेळावी लागणार. प्रयत्न पूर्ण असेल. बघूया. आणि तू आमचा वॅट 69चा प्लेअर आहे मागच्या वर्षीचा. आपण तर हां आपण इन्व्हेस्टमेंट केलेली वॅट 69 माझ्यावर. पण यावर्षी बघूया आता काय होतं. जिंक चांगला खेळ. तुला माहित नव्हतं, तू जेव्हा वॉशरूमला गेलेला तेव्हा सगळे बोलवते की ओमकार राणे हा कोण आहे आणि त्याला बॅटिंग द्या. मग काय असं तुला बोलायचंय? विनेला एका ओव्हरमध्ये 24 रन मारले. कधी मारलेलेस? सीन्स आता आठवत नाही मला. तरी विने नवीन आलेला तेव्हा. म्हणजे ही एवढी जुनी गोष्ट तू आत्ता बोलतो? त्याच्यानंतर खेळलो पण नाही ना मी. सेमीफायनल सामना चालू होतो. टॉस आहे एवढं स्पार्टन्स कॉल करतोय. हेड्स दिलाय आणि हा सांगतो आम्ही सांगतो काय डिसिजन आहे? लवकर बोल. बॅटिंग आहे. तुम्हाला चेस करायला जमत नाही. यांचं ठरत नाहीये काय घ्यायचं, ते लोक पोल करतात. ठरत नाहीये काय करायचं. बॅटिंग आहे. मी सगळ्याला बिअर पाचतो रात्री एक वरती जिंकलो आता 1000 रुपये. बोल कॅमेरा में बोल. तर वायकिंगने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे. तुमची बॉलिंग आहे. त्यांनी बॅटिंग घेतली आहे, तुमची बॉलिंग आहे. सेमीफायनल सामना काय वाटते? तुम्ही आम्ही जिंकणार आहे. हे काय घेतलं? हे बॅटिंग की बॉलिंग? ब्लॉकमध्ये असं बोलतो तो हरतो. सेमीफायनलचा सामना वायकिंग्स हा जिंकलेला आहे आणि आता फायनल
रॉयल्स आणि वायकिंग्स आहे. केऊर वर्सेस पत्तू आहे भाई. काय बोलतो केऊर वर्सेस होती ना. हा आमचा ऑफिशियल स्कोरर योगेश जाधव. हा दरवर्षी बिचारा खेळत नाही पण फक्त स्कोरिंग करतो. विचारा काय तर खेळत पण जातो फक्त स्कोरिंग काय. हा आमचा राकेश दादा आय एम फॉर द बिग बॅश चालू करणारा. बिग बॅशचा इनॉग्रेशन इयरवाला. केऊर फायनल पत्तू वर्सेस केऊर झाली आहे. तुला काय वाटते? दर संडेवालेच रिझल्ट भेटणार का आम्हाला? संडेवाला रिझल्ट तुला माहिती आहे का? टॉस कोण जिंकला फायनलचा? टॉस रॉयल्स जिंकलेले आहेत आणि त्यांनी अजून ते ठरवतात अजून आणि फायनल. आता जी संकल्प कुठे एवढी आपण ऑप्शन मध्ये मेहनत केली, सगळं तरी आपण जिंकतो ना. मी फोनला विनंती करतो की मागच्या वर्षी जी मॅच 69 ची मेडल देऊन त्याचा सत्कार करावा. त्याच्यातल्याच प्लेयरनी परफॉर्मन्स देऊन ह्या वर्षी फायनलला गेलेत. उदाहरणार्थ ओमकार चव्हाण काय कॅच पकडलेत. बरोबर सेमीफायनलचे सामना अभि कारंडे बरोबर. त्याला 5 लाखाचा चेक पण घेऊन जावा. इमर्जिंग म्हणजे प्लेयर आमच्या वॅट 69 जे होते ना फॅक्टरीवाले ते सगळे परफॉर्म आणि करतात. केयूर आणि स्वप्नील ह्यांना जो आपण मागच्या वर्षी हे दिलेला आहे या जोडीला ओपनिंगचा चान्स, ह्या वर्षी त्यांनी prove केला. किती बॉल होते? कभी खुशी कभी गम. म्हणजे आपण नाही जिंकत, आपले मित्र जिंकतात, आपली पुराणी टीम जिंकते. काय आपल्याला गम नाही. आय एम प्लेअर मेकर. वी मेक प्लेयर किंग मेकर. रॉयल्स हा संघ या पोरामुळे आलेला आहे. क्वालिफाय जो झाला की यांनी 2 मॅच सलग छगे मारून जिंकवले. तर मग दरवर्षी सारखा आलायच फायनलला, यावर्षी जिंकणार. बघू आता. जय श्रीराम. जय श्रीराम. झालेलं आहे. थोडंसं थांबलो. एक प्लेअर शॉर्ट आहे आमचा. तू वॅट 69 मध्ये होतास. हा आमचा स्वप्नील आहे. हा वॅट 69 मध्ये होतास लास्ट इयर. तर आमच्या आपला जो कॅप्टन होता वॅट 69चा आदित्य, त्यांनी एक काय बोलतात स्टेटमेंट दिली की वी मेक प्लेयर्स, जसं की तू, ओमकार चव्हाण, केऊर, आपले अजित. हो. तर मग काय बोलतो फायनल यावेळी मारणार? काय बघू आता. ओव्हर कॉन्फिडन्स, क्रिकेटमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स नाही राहायचं. जे काय आहे ते आपण करूया. चांगलं क्रिकेट जिंकलं पाहिजे. शेवटी हार जीत होतच असते. कोणतरी हारल्यावर कोणतरी जिंकतं, असंच हे आहे. बरोबर बोलला. हा हार जीत होताही है, बट जर हा हरला ना का मग 2 दिवस उदास बसणार की यार फायनल येऊन थोड्यासाठी राहिलं. वायकिंग्सचा कॅप्टन विनय सरोज हा स्ट्राईकवर आहे. बघूया पहिला बॉल आहे फायनलचा. सुंदर हा फटका 1 रनसाठी भैया यांचा. मला तरी असं वाटतं ना मित्रा मस्त बॅटिंग केलीस फायनल अख्खी अंगावर घेऊन खेळलाय. याने 6 मारला म्हणून फिल्डिंग करायची तरच जिंकणार. बरोबर आहे. टीमचा टोटल कमी झालेला पण या पोराने छगा मारला आणि गेममध्ये आणलं. एक फायटिंग टोटल दिलेलं आहे वायकिंग्सला. आगे सेकंड इनिंग फायनल. सेकंड इनिंग वायकिंग्स या संघाने 26 रन केलेले आहे. 27 टू विन आहे रॉयल्सला. वायकिंग्सचे कॅप्टन. पहिला बॉल सेकंड इनिंग फायनल बिग बॅश 2024. तीन बॉल 3 धावा पाहिजे रॉयल्सला. केऊर हा स्ट्राईकवर आहे. आणि उत्कृष्ट असे 1 रन काढलेला आहे. 2 चेंडू 2 धावा. रॉयल्सचे 2 सुपरस्टार बॅट्समन आहेत. यज्ञेश हा 6 मारतोय सकाळपासून. केऊर हा 4 मारतोय. 2 बॉल 2 हवे. अशी फिल्डिंग अशी जवळ लावलेली आहे क्लोजिंगला सगळ्यांनी. एक बॉल 1 हवा. चिकी असा धाव घेतलेला आहे. आणि 1 चेंडू मध्ये 1 धाव. 1 रन जर काढू नाही शकत केवढ तर एक सुपरवर पण होऊ शकते. काय वाटते? सुपरवर जिंकणार. अंपायर बोलतात आहे जिंकणार. आणि
रॉयल्सचे विनर झालेले आहेत. रॉयल्सचा संजय सिंघानिया मनासारखी टीम घेतली, जिंकलाच पण यावर्षी. मजा आली. मजा आली. मला जे प्लेयर्स हवे होते, बॅटिंग कशी वाटली? ते सर्व प्लेयर्स मी ऑप्शनमध्ये घेतले आणि आज मला खूप प्राऊड फील होत आहे की आमची टीम जिंकलेली आहे. रॉयल्स वेल प्लेड मित्रा. टूर्नामेंट संपलेली आहे. रनर अप वाइकिंग्स, विनर रॉयल्स. विनय फाइनल जीत रहे थे पर हाथ को आया मुंह ना लगा वाला सीन हो गया वाइकिंग्स का हे सर. चालतं आता काय, जेव्हा टीम सिलेक्ट झालेली तेव्हा बोलत होते चौथा येणार, पण आता काय आपण आलो रनर अप, एक ट्रॉफी भेटली आम्हाला, ठीक आहे, संतुष्टी आहे. कॅमेरा इकडे फिरवा, ह्यांना संतुष्टी आहे. म्हणजे आता तुम्ही बोललेच असेल की एक ट्रॉफी येते, खूप ट्रॉफी हा जिंकलाय. हो मग किती जिंकला? यज्ञेश तर खूप वेळा जिंकलाय. सिक्सर मॅन 2 6 मारले आजच्या दिवसामध्ये. तिसरा पण 6 होता, पण तुम्ही टाइम लॅप्स मध्ये बघू शकता तो शॉट. आणि मला नाही तो लास्ट ओव्हर मध्ये वाटत 6 मारणार. अगले साल इसको लेगा. अगले साली फिक्स आहे भाई. पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात होत आहे. सर्वप्रथम बेस्ट बॅट्समन केवळ परब बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी देत आहे. पप्पू यांच्या हस्ते त्यांना बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी देत आहे. बॉलिंग अभी पुढची आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण एनिगेसेस ऋत्विक झेंडे कुठे पंतप्रधान स्वामी यांच्या हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाची ट्रॉफी देत आहे. मॅन ऑफ द सिरीज आहे स्वप्नील. Because 2024 runner-up team is the Vikings. ट्रॉफी घ्यावी. ते पेटव. हे मधलं पेटव. बिग बॅश विनर्स 2024 रॉयल्स. ग्रुप फोटो चालू आहे. ग्रुप फोटो. पुढच्या वर्षी ओंकार मुरारी जिंकणार आहे भाई. तर सुपर किंग्सचं यावर्षी तर काही लक लागला नाही. होते अर्धे प्लेयर वैतागून गेले, आधीच बाहेर गेलेलो. पहिले बघू भेटू पुढच्या वर्षी बिग बॅशमध्ये. हा व्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. कमबॅक करू आपण पुढच्या वर्षी नक्की कमबॅक. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.